तर कस काय भावांनो, सगळे मजेत असणार. तर हे बघा, आपण नवीन हत्यार आणलेले मार्केट गाजवायला. तर हत्यार एकदम जबर आहे. हत्यार हे पंढरपूरचं आहे. तर पंढरपूरची यात्रा ही दिवाळी झाल्यानंतर 10 दिवसांनी असते. तर वासराची यात्रा राहते तिथे. लय भारी भारी गोरे येतात. आता आपण आपलं गोरं घरी आणलंय. आता गोरं घरी आणलं तर ती आपल्या घरची लक्ष्मी, त्याच्यामुळे आपण लक्ष्मीला आधी हळद कुंकू लावून घेऊन त्यांच्या पायावर पाणी टाकू. आता आपल्याला ते वासरू आपल्या दुसऱ्या जागेवर बांधायचे, त्याच्यामुळे आता आपण वासराला आधी, तर आपण आपल्या वासराला मदन ठेवलेली, ती मदन खाऊ झाले का मग आपण आपलं वासरू दुसरीकडे बांधू. तर घरचे खूप खुश होते, कारण वासरू खूप भारी दिसत होतं. प्युअर ढवळ वासरू होतं, त्याला एकही काळा स्पॉट नव्हता. हे बघा आमचा रियांश कसं वासरू ओढतोय. त्याला खूप नाद आहे जनावरांचा, पण आम्ही त्याला जाऊ देत नाही, कारण जनावरं दिसते तशी नसते. तर आता आपण हे वासरू तिथं बांधू. तर वासरू अचानक आणल्यामुळं त्याला बांधायला जागा नाही, त्याच्यामुळं आपण नांगरालाच बांधू. त्याच्यानंतर खुर्ची ठोकता येईल. तो आणलेला आहे, त्याला मस्त पाणी बिणी पाजावा, गवत बिवत टाकावा, त्याला परत संधी चालू करायला लागन, कारण वासरू थोडं बारीकच आहे. आदत वासरू आहे, जास्त मोठं नाही होणार, ते बारीकच राहील. पण वासरू एकदम भारी वासरू, बटन वासरू आहे आपलं. हा, वासराचा नाद नाही करायचा. वासराचे हातपाय शेप एकच नंबर, डायरेक्ट लांबलचक वासरू आहे. कितकं मोठं होईन ते. आता त्याला मस्त बांधून दिलेलं आहे बघा वासरू. हा, तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.